नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता दुसरी, विषय बुद्धिमत्ता चाचणी, घटक 2 वर्गीकरण, उपघटक 2 संख्या, व्यवसाय 2, प्रश्न 1 ते 5 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, गटात न बसणारं पद आपण या प्रश्नामध्ये ओळखणार आहोत. प्रश्न नंबर 1 आहे. 4 पर्याय आहेत. 4 पर्यायांमध्ये 4 संख्या दिलेल्या आहेत. 37, 36, 32 आणि पर्याय क्रमांक 4 38. विद्यार्थी मित्रांनो, यामधील एक संख्या वेगळी आहे जी गटात न बसणारी आहे आणि आपण या 4 पर्यायांकडे जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 37 म्हणजे ही आहे विषम संख्या. पर्याय क्रमांक 2 36 समसंख्या. पर्याय क्रमांक 3 32 समसंख्या. पर्याय क्रमांक 4 38 समसंख्या. म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 या समसंख्या आहेत. पर्याय क्रमांक 1 37 ही विषम संख्या आहे, म्हणजे गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 37. प्रश्न नंबर 2. पर्याय क्रमांक 1 51, पर्याय क्रमांक 2 57, पर्याय क्रमांक 3 59, पर्याय क्रमांक 4 56. विद्यार्थी मित्रांनो, गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. आता पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 या आहेत विषम संख्या आणि पर्याय क्रमांक 4 ही एकच संख्या समसंख्या आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 56. प्रश्न नंबर 3 30, 15, 12 आणि 17. विद्यार्थी मित्रांनो, गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4 17. कारण की पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 या 3च्या पाढ्यातील संख्या आहे. 3 चोक 12, 3 पाचे 15 आणि 3 आहे 30. म्हणजे या 3 संख्या 3च्या पाढ्यातील आहे. पर्याय क्रमांक 4 17 ही 3च्या पाढ्यातील संख्या नाही. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4 17. प्रश्न नंबर 4. पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 5, पर्याय क्रमांक 3 16, पर्याय क्रमांक 4 25. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5. कारण की 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 या वर्गसंख्या आहेत. पर्याय क्रमांक 2 5 ही वर्गसंख्या नाही. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 5. प्रश्न नंबर 5 10, 40, 50, 95. मित्रांनो, 95 ही संख्या 10च्या पाढ्यात नाही. 10, 40 आणि 50 या 10च्या पाढ्यातील संख्या आहे. म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 95. प्रश्न नंबर 6 2, 6, 7, 8. विद्यार्थी मित्रांनो, गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 7. कारण की 2, 6 आणि 8 या 2च्या पाढ्यातील संख्या आहे. 7 ही 2च्या पाढ्यातील संख्या नाही. म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 7. प्रश्न नंबर 7 49, 64, 54, 81. विद्यार्थी मित्रांनो, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 54 ही वर्गसंख्या नाही. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 54. प्रश्न नंबर 8 15, 26, 44, 53. विद्यार्थी मित्रांनो, 2 आणि 6ची बेरीज होते 8, 4 आणि 4ची बेरीज 8, 5 आणि 3ची बेरीज 8 आणि पर्याय क्रमांक 1ची बेरीज 1 आणि 5 6 होते. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 15. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 या संख्येतील अंकांची बेरीज 8 होते. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 9 61, 34, 43, 26. विद्यार्थी मित्रांनो, 6 आणि 1 7, 3 आणि 4 7, 4 आणि 3 7. पण पर्याय क्रमांक 4, 2 आणि 6 बेरीज होते 8. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 या 3 पर्यायांची प्रत्येकी बेरीज होते 7. 7 7 आणि 7. पर्याय क्रमांक 4ची बेरीज 8 होते. म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 26. प्रश्न नंबर 10 16, 25, 40, 30. विद्यार्थी मित्रांनो, 25, 40
आणि 30 या 5च्या पाढ्यातील संख्या आहे आणि 16 ही 5च्या पाढ्यातील संख्या नाही, म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 16. प्रश्न नंबर 11, 18, 16, 14, 15. विद्यार्थी मित्रांनो, 18, 16 आणि 14 या 2च्या पाढ्यातील संख्या आहे. पर्याय क्रमांक 4 15 ही 2च्या पाढ्यातील संख्या नाही, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4 15. प्रश्न नंबर 12, पर्याय क्रमांक 1 12, पर्याय क्रमांक 2 15, पर्याय क्रमांक 3 26, पर्याय क्रमांक 4 21. विद्यार्थी मित्रांनो, 12, 15 आणि 21 या 3च्या पाढ्यातील संख्या आहे. 26 ही 3च्या पाढ्यातील संख्या नाही, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 26. प्रश्न नंबर 13, पर्याय क्रमांक 1 1, पर्याय क्रमांक 2 9, पर्याय क्रमांक 3 6, पर्याय क्रमांक 4 4. विद्यार्थी मित्रांनो, 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9, 6 ही वर्ग संख्या नाही आणि 2 चा वर्ग 4, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 6. विद्यार्थी मित्रांनो, 1 9 आणि 4 या वर्ग संख्या आहेत. 6 ही वर्ग संख्या नाही, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 6. प्रश्न नंबर 14, पर्याय क्रमांक 1 83, पर्याय क्रमांक 2 76, पर्याय क्रमांक 3 65, पर्याय क्रमांक 4 38. विद्यार्थी मित्रांनो, 8 आणि 3 11, 6 आणि 7 13, 6 आणि 5 11, 3 आणि 8 11. म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 यांची बेरीज होते 11, पण पर्याय क्रमांक 2ची बेरीज 13 होते, म्हणून गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 76. प्रश्न नंबर 15, पर्याय क्रमांक 1 55, पर्याय क्रमांक 2 77, पर्याय क्रमांक 3 44, पर्याय क्रमांक 4 64. विद्यार्थी मित्रांनो, 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 64. कारण 55, 77 आणि 44 या 11च्या पाढ्यातील संख्या आहे. पर्याय क्रमांक 4 ही 11च्या पाढ्यातील संख्या नाही, म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, गटात न बसणारं पद आहे पर्याय क्रमांक 4 64. या ठिकाणी व्यवसाय नंबर 2 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.